मित्रांनो, मालिकेमध्ये एकावर एक धमाके चालू आहेत नुसते. कावेरीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करणाऱ्या यमुनाची स्वतः उदयने चांगलीच खरडपट्टी काढली आणि सोबतच आता DNA च्या रिपोर्टने मोठा महाखुलासा झालाय. अतिशहाणपणा करणाऱ्या यमुनाला मानने आता जबरदस्त शिक्षा केली आणि त्याचवेळी कावेरीने ट्रंकचा मुद्दा उचलून धरत सगळे पुरावे पडताळून पाहिल्यानंतर आता या सगळ्यांमध्ये अमृता अडकते का? यश कावेरीचा प्लॅन फते होतोय का? उदय कावेरीवरचे आरोप कसे खोटे सिद्ध करून दाखवतोय? पाहणार आहोत आजच्या भागात. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा 10 सप्टेंबरचा भाग. आणि मित्रांनो, भाग कसे वाटतात? मालिकेत येणाऱ्या एकावर एक ट्विस्टमुळे मालिकेची बदललेली समीकरणं याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट करून कळवत चला, कारण तुमचं एक मत आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मा यमुनाला अमृताचं बोलणं ऐकून जाब विचारतात की अमृता जे काही म्हणते ते खरं आहे. तेव्हा यमुना स्वतःचा गुन्हा कबूल करते. हो, हे खरं आहे. आता सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. परंतु अमृताने जेवढं सांगितलं ते तर अर्ध सत्य आहे ना. यमुनाने फक्त सरबतामध्ये कोळ्या मिसळल्या होत्या, पण कावेरीला त्या ट्रंकमध्ये घालून मारण्याचा प्रयत्न तर अमृताचाच होता. परंतु हा मुद्दा उचलून धरून अमृताने सगळ्यांना दिशाहीन केलेलं असतं. सगळ्यांचं लक्ष फक्त यमुनाकडे. विद्या तर डोक्यालाच हात लावते. यमुना स्वतःच सांगते, कारण माझा अजूनही कावेरीवरती विश्वास नाही आहे मा. तिचं नक्कीच बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे. त्या दिवशी झोपल्यानंतर मी तिचं बोलणं ऐकलंय. ती फोनवरती कोणाशी तरी बोलत होती. ती आपल्या दादाला चीट करते मा. यमुना पोटतिडकीने ओरडून ओरडून आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करते, पण घरातल्या कोणालाच पटत नाही. मा तर तिच्यावरती खेकसतात की गप्प बस. त्याच वेळेस धक्क्याने यश कावेरी एकमेकांकडे बघतात. आता दोघेही प्रचंड घाबरून गेलेले आहेत. तिथेच चालू होतं विद्यावहिनीचं मनातलं बोलणं. रडतच ती म्हणते, बाई, बरं झालं हिने फक्त कावेरी वहिनींचं फोनवरचंच बोलणं ऐकलं होतं. जर का हिले कळलं असतं ना की यश भाऊजी आणि कावेरी वहिनींचं काहीतरी चालू आहे, तर मागे या शेरवाने लटकवल्यात ना, तसं माननी आम्हाला लटकवलं असतं. हे यश भाऊजी, या कावेरी वहिनी आणि या दोघांबद्दल मला सगळं माहिती आहे, म्हणून मधल्यामध्ये मी. पण या वंशांना काय गरज आहे? हे रिपोर्ट बनव, ते रिपोर्ट बनव. स्वतःच्या टोक्याचे रिपोर्ट बनव म्हणावा आधी. हिचे ना एक दिवशी कसं होणार आहे माहिती का? तुका म्हणे करकर फिरा, ज्याची भोंड त्याने चिरा. हिची ना एक दिवस चांगलीच चिरणार आहे. एक दिवशी ना हिची चांगली चिरलेच पाहिजे. जा तुम्ही जा. आता विद्यावहिनींचं मनातलं बोलणं संपतं, पण त्यांचं पण खरं आहे. यमुनाला अद्दल खडवायलाच हवे. नको तिथे अतिशहाणपणा चालतो तिचा. आता तर कावेरीवरती गंभीर आरोप केलेच होते, पण आता ती हद्दच पार करते. मा, अगं तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात का येत नाहीये? नाही म्हणजे कशावरून या कावेरीनेच आपल्या दादाला इतके दिवस आपल्यापासून लपवून ठेवलं असेल, आणि ज्यावेळेस तुला इम्प्रेस करायची वेळ आली त्यावेळेस अचानकच ही दादाला घेऊन कशी काय घरी आली ग? यमुना फक्त कावेरीच्या विरोधात मानना भरकवण्याचा विचार करते. तेव्हाच यश कावेरीची साथ देतो. तो यमुनाला समजावण्याचा प्रयत्न करतो की तसं नाही आहे यामिदी, पण ही यमुना उलट त्यालाच गप्प बसवते. यमुना तारा यशकडे जाते आणि त्याला विचारते, हे बघ, जर का माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे असतील तर बोल, नाहीतर गप्पच बसायचा तू. आता हिची आरेरावी वाढतेच की. मा, नाही म्हणजे तूच विचार कर, तू दिलेल्या वेळेतच हिने ते वचन कसं काय पूर्ण करून दाखवलं? काय म्हणायचं नेमकं याला? जादू, चमत्कार की योगायोग? बोलता बोलता ती उदयच्या समोर जाते. नाही म्हणजे तुम्हा सगळ्यांना मूर्ख बनवू शकते ती, पण मला नाही या. आणि उदयला ती म्हणते की दादा, तुझी बायको ना बाहेर नको ते रंग उधळते. आता उदयच्या रागाचा पाराच चढतो आणि रागाच्या भरात तो यमुनावरती हात उगारतो. यामी, माझी काऊ तशी नाही आहे, पवित्र आहे ती. तेवढ्याच ठाम विश्वासाने तो सगळ्यांसमोर यमुनाला जोराचा चपराक लगावतो. आता कावेरीवरती इतका प्रचंड विश्वास उदयचा पाहून
मा तर भरून पावतात. पण आता कावू इतकी खुश होते कावेरी. उदय भाऊजींचं काऊवरती जीवापाड प्रेम आहे. नकळत त्यांच्या तोंडून तिचं नाव गेलं. काऊ, ऐकलंस ना ग तू? एक नवरा म्हणून माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. उदयने असं ठामपणे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता तो कावेरीच्या समोर जाऊन थांबतो. कावेरी थोडीशी घाबरते. तेव्हा उदय म्हणतो, हे घर, ही माणसं, बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी मला आठवत नसल्या ना, तरी या काही दिवसात मला कळून चुकलंय की कावेरीला माझी खूप काळजी आहे. कावेरी स्वतःच्या नवऱ्याला फसवणारी मुलगी नाही आहे. हे तिच्या डोळ्यात बघूनही सांगू शकतो मी. निष्पाप आहे ती. उदयने आता कावेरीवरती यमुनाने लावलेले सगळे गंभीर आरोप खोडून काढत ती पवित्र असल्याचं सिद्ध केलेलं असतं. त्यानंतर उदय मानच्या समोर जाऊन आता जे काही घडलं होतं ती सगळी सत्यता सांगतो. मा, अगं खरंच कावेरीला माझी खूप काळजी आहे. आता त्या दिवशी काय घडलं होतं खरं ते मी सांगतो. तिच्या डोक्याला जी जखम झाली आहे ना, ती माझ्यामुळे झाली आहे. का माहिती? अगं दारूची बाटली फेकून मारली होती मी तिला. आता उदयने स्वतःचा गुन्हा कबूल करून कावेरीचा चांगुलपणाच समोर आणलेला असतो. सर्वच जण मूग गिळून गप्प उभे असतात. आणि आपल्या नवऱ्याची बदनामी होऊ नये म्हणून मला पाठीशी घातलं ग तिने. हवं तर ती माझं नाव घेऊ शकली असती. आणि तुम्ही सगळेजण कावेरीला तिचं कुठेतरी अफेअर आहे असं म्हणताय ना. आणि जर तुमचं हाच तिच्यावरती आरोप असेल तर मला पूर्वीसारखं बरं करण्यासाठी वेळेवरती गोळ्या औषधं दिली असती का तिने? वेळेवर माझी काळजी घेतली असती का? सांगा ना, बोला ना, द्या ना उत्तर. आता उदयचा करारी आवाज ऐकून यमुना, अमृता त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नसतात. उदय यमुनाकडे जातो आणि तिला आता खडसावतो. यामी, अगं गेले थोडेच दिवस मी कावेरीसोबत राहतोय, तरीसुद्धा मी तिला ओळखलं आणि गेल्या कित्येक दिवसामध्ये तू तिला साधं ओळखूही शकली नाही. इतक्या खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकतेस तू? इतक्यात यमुनाचा फोन वाजतो. तेव्हा ते फोन रिसीव करते. आता रिपोर्ट्स तिच्या फोनवरती पाठवल्याचं तिला कळतं. तेव्हा ती फोन ठेवते आणि घरातल्या सगळ्यांना म्हणते, दादा, 4 अश्रू गाळून तुमच्यासारख्या इमोशनल माणसांना फसवता येतं, पण सायन्सला नाही ना फसवू शकत. आता यमुना सगळ्यात मोठा बॉम्ब फोडते. ती स्वतःच्या तोंडूनच सांगते की चिकूचे DNA रिपोर्ट्स आलेत. आता तेव्हा सर्वच जण धक्क्यात असतात. यश कावेरीच्या मनात भीती दाटून येते. कारण कावेरी तर चिकूची आई नाही आहे ना. तिला भीती वाटत असते. तेव्हाच उदय चक्क तिच्या हातून फोन हिसकावूनच घेतो. यमुनाही हसून म्हणते, हो, कळेलच आता की चिकू कोणाचं रक्त आहे ते. उदय ते रिपोर्ट्स चेक करतो आणि तिथे सगळ्यात मोठा पचका होतो तो यमुनाचाच. कारण उदय मानच्या समोर जाऊन यमुनाचा मोबाईल दाखवत, ते रिपोर्ट्स दाखवत खुलासा करतो की चिकूचे DNA रिपोर्ट्स 100% मॅच झालेत. चिकू माझाच मुलगा आहे. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरतो आणि यमुना आता मात्र तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. थोबड बघण्यालायक झालेलं असतं. तेव्हा मा खूप खुश असतात. हात जोडून देवाचे आभार मानतात. कावेरीकडे हसून बघतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं लक्ष यमुनाकडे जातं त्याच वेळेस त्या इतक्या चवताळतात की यमुनाचं जाऊन डायरेक्ट थोबाड फोडतात. आणि साधंसुद्धा नाही, चांगल्या 3-4 कानाखाली लगावतात. आता मानच्या रागाचा पारा चढलाय. सगळ्यांच्या लक्षात येतं आणि पटकन धावत कावेरी मध्यस्थी करते. मानना ती अडवून धरते. तेव्हा मा तिच्यावरतीही रागवतात. कावेरी, अगं नको अडवून धरूस. लाज आणले या पोरीने मला. यमुनाने मानचे सगळे संस्कार धाब्यावर बसवलेले असतात. आणि यमुनाची जी काही सगळ्यांसमोर फजिती झाली ना, ते पाहून अमृता आनंद लुटत असते. आता तो मुद्दा बाजूलाच राहिला की नाही. ट्रंकमध्ये कावेरीला अमृताने टाकलं होतं आणि यश कावेरीने सापळा रचून अमृताला अडकवलं होतं. पण अमृताने स्वतःवरचे आरोप यमुनावरती लादले आणि या DNA रिपोर्टच्या चक्करमध्ये ते सगळं तिथेच संपलं. प्रकरण थांबलं. कावेरी मानना शांत करते, त्यांची समजूत घालते. मा, यमुनाताईंनी जे केलं ते खूप चुकीचं होतं, परंतु त्यांनी जे केलं
ते त्यांच्या भावावरच्या प्रेमाखातरच केलं ना. त्यांनी जर का माझ्याकडे DNA चे सॅम्पल्स मागितले असते तर मी दिलेही असते, पण त्यांना वाटलं की कदाचित मी देणार नाही, म्हणूनच त्यांनी लिंबू सरबतामध्ये त्या गोळ्या मिसळल्या आणि विसर्जनासाठी तुमच्यासोबत आल्या. बरोबर बोलते ना मी यमुनाताई? कावेरीने शांतपणे विचारता ती फक्त हुंकाराच देते. आता तात्पुरता तरी तो ट्रंकचा विषय बाजूला राहिला होता, पण आता तोच मुद्दा परत कावेरी उचलून धरते. ती म्हणते की पण तुम्ही सगळेच जण आठवण्याचा प्रयत्न करा की विसर्जनाच्या दिवशी नक्की कोण कोण होतं. कारण मला त्याने ट्रंकमध्ये ढकललं ना, तर त्याचंच पायाला जखम झाले असणार आहे. कारण त्याच व्यक्तीचं रक्त त्या ट्रंकच्या पायाला लागलं होतं. त्यावरून आपल्याला सिद्ध करता येईल ना. आता अमृताच्या मनात भीती दाटून येते. ती कावरी होते. का माहिती आहे? कारण हे सगळे कारनामे तिचेच आहेत. तेव्हा कावेरीला म्हणतात, तुला जर का इतकाच विश्वास असेल तर यश पटकन CCTV फुटेज चेक कर. तेव्हा यश सांगतो की नाही अगं CCTV खराब झालेत. मी रिपेअरिंगसाठी काल फोन केला होता. आज ती लोक येत आहेत. झालं. आता अमृता थोडीफार निश्चिंत होते. पण इथेच मोठा ट्विस्ट आलाय. कारण कावेरी आता म्हणते की ज्याच्या पायाला जखम असेल त्यानेच मला ट्रंकमध्ये ढकललंय. आता या सगळ्याचे सूत्रधार तर अमृता होती, पण बिचारी यमुना अडकते यात, कारण तिच्याही पायाला जखम झाले. कावेरी आता सगळ्यांचे पाय चेक करायला सुरुवात करते. सुरुवात होते ते विद्यापासून. त्यानंतर ती काकूंना पाय दाखवायला सांगते. काकू थोडीशी घाबरते, पण आता काही विलाज नाही ना, मग तीही दाखवते. आता तिची चूकही नाही. जेव्हा स्वतः अमृताला तिचे पाय दाखवायला सांगतात, अमृता तिचे पाय दाखवते. आता सर्वांनाच धक्का बसतो. यश कावेरी हवालदिल होतात. का? कारण अमृताच्या पायाची जखमच गायब असते. दोघांनाही कळत नाही की अचानक हे सगळं घडलं तरी कसं. पण यमुनाच्या पायाला जखम असते आणि तेव्हाच यमुनाला तिचा पाय दाखवायला सांगतात. आता यमुना म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी या अमृताने यमुनाला अडकवलंय. किती शातीर आहे ही. कारण जेव्हा यमुना DNA रिपोर्ट्सबद्दल अमृताची बोलत होती तेव्हाच तिने मुद्दाम चढ वस्तू यमुनाच्या पायावर पाडली. यमुनाला जखम झाली. आता त्या जखमेतून रक्तही येत होतं. मग काय, आता त्याचाच फायदा हिला इथे झाला आणि सर्वांना वाटलं की या सगळ्या कारस्थानाचे सूत्रधार यमुना आहे. आता यमुना जीव तोडून ती निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र तिच्यावरती इतक्या ओरडतात. यमुना, अगं किती नीच पातळीला उतरणार आहेस तू अजून. यमुना रडतच म्हणते की अगं प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. अमृताकडून ती वस्तू माझ्या पायावर पडली तेव्हा मला जखम झाली. पण कोणीही आता तिच्यावरती विश्वास ठेवतच नाही. तर विचारतात, अजून किती खोटं बोलणार आहेस तू. तेव्हा अमृता मात्र मनातल्या मनात आनंद साजरा करते. कारण हे सगळं मुद्दामच केलं होतं तिने. आता यमुनाला चांगलेच धारेवर धरतात. तिची खरडपट्टीच काढतात. अगं यमुना, तुला तुझ्या नवऱ्याने फसवलं, म्हणूनच इथे माहेरी राहण्याची मी तुला परवानगी दिली. ज्या घराने तुला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, तुझे सगळे लाड पुरवले, त्याच घरात तू विष कालवशील असं कधी वाटलंच नव्हतं. तुला तुझ्या दोन्ही भावांचा सुखाने चाललेला संसार बघवत नाही आहे का. यश कावेरीच्या मनात चलबिचल चालू असते की सगळ्यांमध्ये यमुना कशी काय. अमृता अडकायला हवे होते की नाही. कारस्थानाचे सूत्रधार तर ती आहे ना. तुझ्या या घरातलं महत्त्व कमी होईल की काय अशी भीती वाटत असते ना तुला सतत. नाही म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही घरच्यांनी तुला समजूनच घेतले, पण तुझा अहंकार तो वाढतच चाललाय. आता बिचाऱ्या यमुनासाठी कावेरीला सुद्धा तितकंच वाईट वाटतं. आज तू चक्क मला लाच आणली आहेस यमुना. आज मला स्वतःची लाज वाटते की तू माझी मुलगी आहेस. यमुना रडतच म्हणते की अगं काय बोलतेस तू. हे बघ माझी जिथे चूक होती ती चूक मी मान्य केली, पण माझ्या हातून जे घडलंच नाही आहे ते मी मान्य का करायचं. आता यमुनाचंही बरोबर आहे, पण हात हवेत रोखतात. झालं. आता इथेच विषय संपतो. आता पुढे कोणाची बोलण्याची हिंमतच होत नाही.
तेव्हा यश मध्यस्थी करतो, मांना समजावण्याचा प्रयत्न करतो की मा, यामिनीला आपण अजून एक संधी देऊयात. पण मा कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात. खरं तर ना, तुझ्या चुकीसाठी या घरातून तुला हाकलूनच द्यायला हवंय. आता मांनी टोकाचं पाऊल उचललेलं असतं. पण कसं आहे, तुला तुझ्या हक्काचं घर नाही आहे यमुना, तुला तुझं सासर नाही आहे. म्हणूनच, आणि या घराण्याची रीत आहे, आम्ही आमच्या घराण्याच्या पोरींना असं वारेवर नाही टाकत. आता यमुनाच्या खूप साऱ्या चुका मांनी पोटात घातल्या, पण आता नाही. आता यमुनाला शिक्षा द्यायची वेळ आलेलीच असते. निदान एका शिक्षेमुळे तिची अक्कल तरी ठिकाणावर येईल असं मांना वाटतं. म्हणूनच मा आता सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतात. मा म्हणतात की जर का या लग्नामध्ये तू या घरात राहिलीस तर विघ्न आणशील. म्हणून तू या घरात राहायचं नाहीस, तर तू आउट हाऊसमध्ये जाऊन राहायचं. आता मांच्या निर्णयाने सर्वच जण हादरतात. कसं आहे ना यमुना, आपल्याच घरातली माणसं आनंदी राहावीशी वाटत नाहीत ना, त्या लोकांनी घरात राहायचं नसतं. त्यामुळे तुझं सगळं सामान भरायचं आणि नीट आउट हाऊसमध्ये राहायला जायचं. यमुना तर धक्क्यात असतेच, सोबत आता सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. आता त्या घरात मांचा शब्द अखेरचा, पुढे काही कोणी बोलूच शकत नाही. आणि अमृता मात्र स्वतः करून सवरून नामानिराळे राहिलेले असते. यमुना रडतच तेथून आता निघून जाते. आता चुकीच्या व्यक्तीला शिक्षा झाल्यामुळे यश, विद्या, कावेरी तिघांचंही काळीच पिळवटून निघतं. पण मांच्या मनात अजूनच अपराधीपणाची भावना खोलवर रुतते आणि मा चक्क अमृताच्या समोर येऊन तिची माफी मागतात. हे बघ अमृता, कावेरीच्या बोलण्यात येऊन मी नको नको ते तुझ्यावरती आरोप केले. एवढंच काय, तुला शिक्षाही द्यायला निघाले होते मी. जमलंच तर मला माफ कर बाई, असं म्हणत मा तिच्यासमोर हात जोडतात. आणि जेव्हा झुकून त्या तिच्या पाया पडणार, कावेरी त्यांना तसं करू देत नाही. मांचा स्वाभिमान तिच्या पायाशी घाण ठेवू देत नाही. अमृताला तेच हवं असतं. अमृताचा खरा चेहरा फक्त कावेरीला माहिती आहे, कारण तिने स्वतःच कबूल केलंय की ती फक्त सूड घ्यायला आले. आणि स्वतः कावेरी फक्त मांच्या मर्जी खातर हात जोडून अमृताची माफी मागते. तेव्हाच अमृताला जणू स्वर्गसुखच मिळतं. पण आता अमृतावरचे आरोप सिद्ध करू न शकल्याने यशच्या मनात गिल्ट उभं राहतं, कारण त्याच्या कावेरीला त्याच अमृतासमोर झुकावं लागलं ना म्हणून. मित्रांनो, भाग संपतो इथे, बघूयात पुढे. आता अमृता म्हणते, सुलक्षणा, तुझं अख्खं घर बर्बाद करायला आले मी, आणि एक एक करत असंच सूड घेणार. आता इथे यमुना प्रचंड चवताळले. वाटलंच होतं, शिक्षा केल्यानंतर अक्कल ठिकाणावर येत नसते तर माणूस जास्तच भयंकर होतो. जसं यमुना झाले. हात धुवून कावेरीच्या मागं लागले. मला माहिती आहे कावेरी, तुझा अफेअर आहे, शोधून काढेनच. यश कावेरीचा हात आपल्या हाती घेतो, आपल्या काळजावरती ठेवत तो म्हणतो की या हृदयात फक्त तुम्ही राहता कावेरी. आणि यशने एक छोटीशी पत्रिका बनवून आणली आहे, ती त्याच्या आणि कावेरीच्या लग्नाची. आणि तीच पत्रिका पाहून कावेरी खूप खुश झाले. हळूहळू यश कावेरीचं प्रेम फुलते. पण आता त्या दोघांच्या मध्ये दोन काटे निर्माण झालेत. अमृता तर होतेच, पण आता यमुनाही. पण आता यश कावेरीचं लग्न कसं होतंय पाहणं म्हणून